खूप संख्येने उपस्थित आहात. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि आलेल्या विद्यार्थ्यांचे पण आभार मानतो. आता जसं सिंधुराव साहेबांनी सांगितलं की मी लंडनला शिकलो आणि तुम्हाला मी मार्गदर्शन करावं, तर माझं एवढीच विनंती तुमच्याकडे की आपल्या इथून मी 12वी नंतर तिकडे गेलो शिकायला, ग्रॅज्युएशन तिकडे केलं, MBA तिकडे केलं माझं मी. आपल्या इथे जे शिक्षण आहे ते फार वेगळं आहे तिथल्या हिशोबाने, कारण तिथे जे लेटेस्ट जे चाललं घडामोडी जगामध्ये त्याच्यावर बोललं जातं. आपल्या इथे वर्षानुवर्ष तेच आपलं सिलेबस असतं, त्यामुळे आपल्या लोकांना पुढे काही कळत नाही कशावर बोलायचं आणि काय बोलायचं आहे. तर तिकडे मी जेव्हा पहिल्यांदा गेलो मला पण काही अडचणी तिथे फेस झाल्या. मला तिथे विचारलं गेलं की जिलेट आणि आपली जिलेट कंपनी आहे जी ब्लेडची, तिचं स्टे चालू होतं. मला हे त्याची कल्पना नव्हती कधीच त्या गोष्टीची. तर मला म्हटलं कोणत्या कंपनीचं स्टे चालू आहे, जिलेट कंपनी बंद पडली की कोणती? तर मी म्हटलं नाही जिलेट आमची तर चालते म्हटलं. ते म्हटले तो स्टॉक तुमच्या इथे वर्षानुवर्ष आधीचा आहे, आता कंपनीची परिस्थिती काय हे तुला माहिती आहे का? तर ते छोटे छोटे एक्सपिरियन्स मला जे होते त्याच्याने मी आज त्याच्यावर मी आता बोलू शकतो की आपण टेक्नॉलॉजी सोबत, आता जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे त्याच्यावर आता साहेबांनी सांगितलं एका बटनच्या क्लिकवर आपल्याला सगळं कळतं कसं होतं काय होतं. सर्वप्रथम आपण स्वतः अपडेट राहिलं पाहिजे प्रत्येक गोष्टींवरती. आपण रोज न्यूजपेपर वाचले पाहिजे, सगळे आपण आर्टिकल्स वाचले पाहिजेत. आज ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, त्याच्यावर आपल्या मित्रांचे किंवा फॅमिलीचे फोटो न बघता, रील्स न बघता जे घडामोडी झाल्या त्याच्यावर आपण ध्यान द्यावं जास्त करून. टाइम्स ऑफ इंडियाचे पेज फॉलो करावं सगळं त्याच्यावरती. राहिला प्रश्न तुम्हाला गायडन्सचा, तुम्हाला कधी काही गरज लागली या स्टडीजच्या रिलेटेड मध्ये, प्रियजन गुणगौरव समिती आहे तुमच्या मदतीसाठी. मी आहे, सौरभ आहे, आमची टीम आहे, अजय आहे, हर्षद शेळके आहेत, पोस्टे काका आहेत. तुम्हाला कधीही कशासाठी गरज लागली तर आम्ही तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहोत. शैक्षणिक नाही, सामाजिक किंवा तुम्हाला हॉस्पिटलची गरज लागली, कशासाठी गरज लागली, आम्ही न काही पक्षपात न करता तुमच्या हेल्थसाठी आम्ही 24 तास आम्ही इथे उपलब्ध असतो. आमचं ऑफिस इथे मसार रोडच्या इथे बिल्डिंग मध्ये आहे, तिथे कधी तुम्ही यावं. एक बाजार समितीच्या इथे आहे मार्केटमध्ये. राहिला ते मोरे तर ती ताई म्हटली मोरे की साहेबांनी गुणगौरव समिती आणि नवरात्र उत्सव जो 40 वर्ष आधी सुरू केला, आम्ही स्वतः म्हटलं हे का बंद झालं नवरात्र उत्सव. आम्ही 4 वेळा साहेबांना म्हटलं की का बंद केला, तर म्हटले लक्ष द्यायला कोणी नव्हतं तिथे. आता जसं साहेबांनी सांगितलं यावर्षी चालू, आम्ही प्रयत्न करू की या वर्षी चांगली जागा बघून ते चालू करण्याचा प्रयत्न आम्ही यावर्षी करू आणि तुम्हाला सगळ्यांना सगळे सेलिब्रिटीज परत मुरबाड तालुक्यात दिसतील हा आम्ही शब्द इकडे व्यक्त करतो. राहिली गोष्ट राजकारणाची, राजकारण होत राहतं पण राजकारणाच्या पहिले समाजकारण हा सर्वात मोठा पहिला विषय आहे आपला. समाजामध्ये जर आपण राहू, सगळे एकत्रित राहू तर राजकारण करता येईल आपल्याला. जसे साहेब नेहमी म्हणतात 80% समाजकारण 20% राजकारण, तर तेच आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहे. बाकी तुम्हाला कधी काही आमची मदत लागली आम्ही आहे. साहेबांनी जर सांगितलं की गायडन्स साठी तुमचे क्लासेस किंवा काढवणार आहेत, ते तुम्हाला म्हटले की आम्ही गायडन्स तुम्हाला गायडन्स साठी कधी काही लागलं तर आम्हाला सांगा. आता आपल्या साहेबांनी जर सांगितलं आता आम्ही आता विचार करतोय की गायडन्स क्लासेस चालू करायचे 10वी 12वीच्या लोकांसाठी. तर ते खडव सरांशी बोलून आम्ही ते आता करूच. आता मला आहे कल्पना डोक्यामध्ये की आपल्या पोरांना कशात इंटरेस्ट आहे, काय स्ट्रीम घेतली पाहिजे. काही लोकांना कळत नाही पण कोणती स्ट्रीम निवडावी पुढे जाऊन, कारण का आता खूप सारे स्ट्रीम्स आता आलेले आहेत. बिर्ला कॉलेजमध्ये साहेब ट्रस्टी आहेत, तर त्यांच्या कॉलेजमध्ये पण बरेच आता स्ट्रीम्स निघाले नवीन, BSc IT किंवा आता हा आमचा नातेवाईक आहे, हा इंजिनिअरिंग करत होता. आता त्याला इंजिनिअरिंग झेपत नाही कारण ते सगळं सिलेबस त्याचा इंग्लिश मध्ये आहे आणि तो एवढा इंग्लिश मध्ये नाही आहे. तर त्याला आता ती स्ट्रीम चेंज करायची आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आता तुम्ही लोक जे आता 10वीचे जे पास झालेले पोरं आहेत त्यांनी सगळ्यांनी आता फ्री टाइम मध्ये जेव्हा आपण फ्री टाइम असतो तेव्हा इंग्लिश स्पीकिंग क्लासेस लावले पाहिजेत. ही माझी विनंती सगळ्यांना. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेस लावून तुम्ही ते सगळं केलं पाहिजे.